को पॉवर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागलाय. अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आणि यवतमाळच्या उमरखेड येथील नेहा मानेने 720 पैकी 720 गुण मिळालेत. आणि नेहा आता आपल्यासोबत. नेहा, खूप अभिनंदन तुझ्या यशाबद्दल. थँक्यू सर. मला सांग, निकाल लागला, 720 पैकी 720 मार्क मिळाले, पहिली प्रतिक्रिया काय, भावना मनात? सर, मला खूप खूप आनंद होत आहे आणि सगळे मला विश करत आहेत खूप छान म्हणून. सगळे खूप कॉल्स येत आहेत, रिलेटिव्सचे भेटायला वगैरे येत आहेत. तर मला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला खूप आनंद होतोय. अभ्यास कसा केला, कधीपासून केला आणि अपेक्षित किती मार्क पडतील असं वाटलं होतं? सर, मी 2 वर्षापासून नीटसाठी प्रिपेअर करत आहे आणि मी म्हणजे जे आम्हाला होमवर्क वगैरे द्यायचे, जे आम्हाला क्लासमध्ये शिकवायचे, ते सगळं व्यवस्थितपणे केलं आहे आणि म्हणजे मी माझे कन्सेप्ट्स वगैरे व्यवस्थित क्लिअर केले, सगळे होमवर्क केले, खूप सारे पेपर मी सॉल्व्ह केले, खूप प्रॅक्टिस केलेली आहे आणि मला 700च्या वरच एक्सपेक्टेड होते. एम्स दिल्ली हे माझं कॉलेज मला पाहिजे होतं आणि ते मला आता मिळणार आहे. तर मला 720 ठीक आहे, एक्सपेक्टेड होते. माझं टार्गेट तेच होतं. तुझी स्टडी रूम आम्ही बघितले, त्यात भरपूर काय लिहिले, काही ड्रॉइंग केल्यात. काय सांगशील नवीन नीटच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कसा अभ्यास केला होता? मला म्हणायचं की तुम्ही स्वतःवर ट्रस्ट ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण सुरुवातीपासून मला कॉन्फिडन्स होता की मी हे करू शकते आणि म्हणून मी आज केलं आहे. तर तुम्ही जे पण तुमचं टार्गेट आहे, कितीचं पण असेल, ते तुम्ही तुमच्यावर भरोसा ठेवा आणि त्यासाठी तुम्ही आपला 100% द्या. तुम्ही जर तुमचं सर्वस्वी त्याच्यावर दिलं, तर तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट मिळेल. अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं, म्हणजे वेळेचं नियोजन कसं केलं होतं? तर मी या 2 वर्षामध्ये पूर्ण सगळं काही नीटसाठी केलं आहे. मी खूप सारे फेस्टिवल, फंक्शन हे सगळे मी कोणतेच अटेंड केलेले नाही या 2 वर्षामध्ये. तर तुम्ही पण खूप सिरियसली हे 2 वर्ष तुमचं फक्त नीटसाठी अभ्यास करा. म्हणजे थोडंफार ठीक आहे, ब्रेक वगैरे चालतात, पण खूप जास्त टाईमपास वगैरे करू नका आणि म्हणजे पूर्ण तुम्ही तुमच्या दिवसाचं सगळं नीट आयोजन केलं पाहिजे, की तुम्हाला म्हणजे खेळण्यामध्ये, बोलण्यामध्ये म्हणजे फ्रेंड्ससोबत तुम्ही किती वेळ घालवावा, तुम्ही तुमच्या एन्जॉयमेंटमध्ये किती वेळ घालवावा, अभ्यास किती वेळ करावा. तर माझा 6 तासाचा माझा क्लास होता. त्यानंतर मी म्हणजे मोस्टली पूर्ण दिवस अभ्यासच करायचे. म्हणजे 2-3 तासाचा अभ्यास झाल्यावर अर्धा-अर्धा तासाचे किंवा 15 मिनिटाचे माझे ब्रेक्स असायचे. घरून आईवडिलांचं कसं सहकार्य मिळालं यासाठी? तर माझ्या आई-वडिलांनी माझं खूप सपोर्ट केलं आहे मला प्रत्येक गोष्टीमध्ये. माझे मार्क्स कमी येवो, मला जास्त येवो, माझ्या काही अडचणी असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला खूप सहकार्य केलं आहे आणि मी प्रत्येक म्हणजे स्टुडंटच्या आई-वडिलांना तेच सांगू इच्छिते, की तुम्ही त्यांच्यावर दडपण देऊ नका. कोणत्याही मार्क्ससाठी त्यांना फोर्स करू नका कोणत्याही गोष्टीसाठी. फक्त त्यांच्यासोबत राहा. तीच खूप मोठी 720 मार्क मिळवण्यासाठी 180 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे. हे सगळं टाईम मॅनेजमेंट कसं केलं परीक्षेत आणि कसा प्राधान्यक्रम दिला सोडवण्यासाठी? म्हणजे 180 मध्ये 4 सब्जेक्ट असतात टोटल. म्हणजे बायोलॉजीमध्ये झूलॉजी आणि बॉटनी आणि फिजिक्स, केमिस्ट्री. तर माझं असं होतं की बायोलॉजी पहिले, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर फिजिक्स. तर प्रत्येकाचं वेगळं असू शकते, पण तुम्ही जे 2 वर्ष डिसाईड करता तेच फायनलपर्यंत असू द्या. म्हणजे तुमचा काही लास्टला गोंधळ होणार नाही. मला सांग, ज्या पद्धतीनं नीटचा निकाल लागला, त्याच्यावर संशय व्यक्त केला जातोय, काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले आणि कधी नव्हे ते 67 विद्यार्थ्यांना 720 मार्क मिळाले. एक पहिला रँक मिळवलाय, तू अभ्यास केलाय, एक विद्यार्थी म्हणून काय भावना? मला एवढंच वाटतं की 2 वर्ष मेहनत केल्यावर पण म्हणजे एवढं छान मार्क्स मिळवल्यावर पण जे प्रश्न उठत आहे, त्याबद्दल नक्कीच मला वाईट वाटत आहे आणि ज्यांनी खरंच खूप मेहनत केली, जे हे डिझर्व्ह करतात, त्यांच्यासोबत त्यांना काही नुकसान होऊ नये, असं मला एक विद्यार्थी म्हणून वाटते आणि हा जो पण गोंधळ काही होत आहे, त्याला व्यवस्थितपणे सगळ्यांनी सॉर्ट करावं, असं मला वाटतं. आता काय स्वप्न आहे? आता सध्या तर माझं छान कॉलेज मला मिळणार आहे. त्यापुढे मला कळेलच की अजून किती मोठ्या अपॉर्च्युनिटीज वगैरे आहे. पण सध्या मला रिसर्च फील्डकडे जायचं आहे. म्हणजे मला काहीतरी शोध लावणं किंवा रिसर्च फील्ड प्लस असं न्यूरोकडे किंवा कॅन्सर रिलेटेड याच्यामध्ये रिसर्च करणं आणि सर्जरीज वगैरे करणं, याच्याकडे मी बघेल अजून. ही होती नेहा माने, जिला नीट परीक्षेत 720 पैकी 720 मार्क मिळालेत आणि योग्य वेळेचे नियोजन करून यश संपादन करता येतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आपल्यासोबत नेहाचे पालक आहेत. सर, काय नाव आहे, कशा प्रकारे नेहाची तयारी करून घेतली आणि एक यशस्वी पालक म्हणून इतर पालकांना काय सल्ला असणार आहे? नमस्कार, मी नेहाचे वडील. मला अतिशय आनंद झाला माझ्या मुलींनी नीटच्या परीक्षेमध्ये 720 पैकी 720 गुण घेतले आणि माझं एवढंच सांगणं आहे की
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासोबत आपल्या मुलीसोबत त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. ते जे काय करतात त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण त्यांना फक्त एनकरेज करत राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं दडपण येणार नाही याची आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. निश्चितच पालकांनी जे आहे ते मुलांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांच्यावर दडपण नाही टाकलं पाहिजे. नेहाची आई आपल्यासोबत आहे, लेक डॉक्टर होणार आहे आणि तेही तिनं पहिला क्रमांक मिळवला आहे. आई म्हणून काय वाटतं? खूप आनंद होत आहे की प्रत्येक आईलाच आपल्या मुलांनी केलेल्या यशाबद्दल आनंद होतो नक्कीच. तसा मलाही खूप आनंद होत आहे. मागील 2-3 वर्ष तिने ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली ती गोष्ट तिला मिळाली यासाठी फार फार समाधान आहे. आणि ती खरंच त्यासाठी कॅपेबल होती. तिने त्यासाठी खूप प्रयत्न केले, अभ्यास केला, सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित मॅनेज केल्या, ठरवल्या आणि त्याप्रमाणे सगळं घडलं. त्याचा खूप खूप आनंद आहे. निश्चितच हे होतं नेहाचं कुटुंब आणि त्यांनी जे आहे ते आनंद व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.